उलट्या कडीचं घर या माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. 2-3 दिवसापासून चाललंय की मनोगत लिहायचं आहे आणि 2-3 दिवसापासून खूप भीती होती मनामध्ये की कसं होईल काय होईल काहीच कळत नव्हतं आणि खूप सगळी कागद लिहून फाडून टाकल्यानंतर आपण जे पुस्तकात व्यक्त झालो तेच मनोगत व्यक्त करावा असं वाटायला लागलं. म्हणून पुस्तकातलं मनोगत सरळ वाचून दाखवतो. खरं तर उलट्या कडीचं घर तुमच्या हातात देताना जो आनंद होत आहे तो मी शब्दात मांडू शकत नाही. मराठी साहित्य वर्तुळात सरळ वावरताना काहीच काव्यात्मक नाव न देता उलट्या कडीचं घर हे अफलातून शीर्षक आपण का दिलं असेल असा प्रश्न बहुतांश मित्रांना डसला असेल. पिढीजात दुःख वारसानं भोगणाऱ्या माणसांना काहीच फरक पडत नाही घराची दिशा स्वयंपाकाची दिशा कोणती असावी. दिशांच्या साऱ्या चौकटी तोडून दुःख आणि दारिद्र्य हसत वावरतात घरादारात राजरोसपणे. एका 4 भिंतीच्या खुराड्याला आजीनं धुण्या भांड्याची कामाची पगार गहाण ठेवून घर करत असताना सुताराकडून कडी उलटी लागते तेव्हा तो हसत आजीला म्हणाला, आजी कडी उलटी लागली चुकून मी उद्या सरळ करतो. आजी कडी उलटी लागली चुकून उद्या सरळ करतो. आजी हसत म्हणाली, आमचे दिवस तरी पुढे सरळ आहे भाऊ. आजी हसत म्हणाली, आमचे दिवस तरी पुढे सरळ आहे भाऊ. राहू माया सुन्यासह मी उलट्या कडीच्या घरात. या संग्रहाच्या बहुतांश कविता लिहिण्याआधी या संग्रहाचं नाव हेच असेल असं ठरलं होतं. मराठी ठरले होते. आजीच्या मुखातून सहज निघालं नाव मराठी साहित्यात मोठ्या दिमागात मी देत आहे. खरं तर आज या सभागृहामध्ये 2 माणसं मला दिसत नाही. पहिल्या संग्रहाच्या टायमाला माझी आजी इथं होती आणि त्या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा मी माझ्या आजीच्या हस्ते केला होता. त्या संग्रहाचं दृश्य आज डोळ्याकडून यासाठी जात नाही की माझा लहाना भाऊ बाहेर खुर्ची टाकून बसला होता आणि आज जर बाप असता तर दिवसभर माझ्यासोबत काही गोष्टी मला इथं बोलताच येणार नाही. या संग्रहाच्या ज्या कविता लिहिल्या गेल्यात याच्यामध्ये माझ्या जगण्याच्या पलीकडे एकही ओळ लिहिली नाही. खूप इमानदारीनं कविता लिहिताना जगताना माझ्या आईला मी समोर ठेवून बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. आई विटाच्या भट्टीवर काम करायची आणि तिच्यासोबत जेव्हा मी मागे पुढे काम करायचो तेव्हापासून डोक्यात एकच कळालं होतं की आज उद्या परवा कधीतरी दिवस बदलतील आणि मी माझ्या आईला काहीतरी सुखाचे दिवस देऊ शकेल. पण असं झालं नाही. आपल्या आईला आपण उभी हयात काहीच देऊ शकलो नाही याची खंत मनात बरेच मला टोचत गेले. आणि आज ह्या दिवसाला माझ्या दुसऱ्या कविता संग्रहाचं प्रकाशन माझ्या आईच्या हस्ते व्हावा असं मी आमच्या सगळ्या कवी मित्रांना सांगितलं. गेली कित्येक वर्ष विठ्ठल दादा, मी, समाधान इंगळे सर, ललित दादाने आम्ही 30 वर्षांपासून जवळपास आम्ही कविता लिहित जगणारे माणसं आहोत. या 30 वर्षातला सुनील विठ्ठल दादानी एक मोजक्या शब्दात पाठराखण म्हणून केलेला आहे. ऋषिकेश कांबळे सरांनी वडीलधारी दाखवत कायमच माझ्यावर एक नजर ठेवून होते आणि भास्कर निर्मळ पाटील, अभय धाने सर, मंगेश घोडके, गिरीश, मोहन बाग या सभागृहात अशी नावं आहेत की मला एक नाव सांगणं सोपं नाही. म्हणजे मी नारायण दादासोबतही तितक्याच जोमानं कविता म्हणायला जायचो आणि मी अभय धाने सरांसोबतही तितक्याच प्रेमानं कविता वाचायला गेलो. या सभागृहात खरं तर आज विकासने जी साफसफाई केली, विकासपासून तर शेवटच्या खुर्चीवर जे माझे मित्र बसले अभय टाकसाळ सर, हे सगळेच माझ्या कवितेवर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि या सगळ्या प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये मी कविता जगणारा माणूस तुमच्या समोर उभा आहे. खरं तर माझा विश्वास एका शब्दावर खूप आहे की ज्या माणसाला, ज्या कवीला आई वाचता येते, त्याला कविता लिहिता येते, कविता जपता येते, हा माझा विश्वास आहे.
माझा असा प्रयत्न असतो की खूपदा आपण काय लिहितो काय नाही, बऱ्याचदा म्हणजे कवी घरात असं वातावरण आहे की मुली आणि बायको जर सोडली तर आई आणि बाकीची जी काही मंडळी आहेत यांना कविता काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं असं एवढा गंध नव्हता. फक्त माझ्या वस्तीतून जी काही माझे नातेवाईक आहेत, समजा छाया काय आहे तर भरपूर त्यांच्या सुना आहेत, कोमल त्या आहेत, म्हणजे ही जी माणसं आली ना ही फक्त माझ्या प्रेमापोटी माझ्या कवितेपोटी इथं जमलेली आहेत. आणि या सभागृहात मी या सगळ्यांना अशी विनंती करतो की जे तुम्ही इतकं प्रेम करतात माझ्यावर, इतका जीव लावतात मला, तर जाताना या संग्रहाची एक एक प्रत तुम्ही आपल्या घरी घेऊन जा आणि याच्यामध्ये तुम्ही वाचा की सुनील काय ह्या कविता संग्रहामध्ये वाचा. माझ्यावर जीव ओतून प्रेम करणारे जे तुम्ही सगळे आहात, माझ्या बहिणी, माझे दाजी, मामा, इथं वाल्मिक मामा आले. वाल्मिक मामाने आमची जडणघडण आमच्या लहानपणापासून पाहिलेली आहे. डॉक्टर कैलास आंबुरे सर आहेत, मी म्हटलं ना की माधुरी आहे, माधुरी सोनवणे आहेत, मंगलाताई चौरे आहेत, माधुरी ताई आहेत, सोनवणे मॅडम आहेत. खूप अशी नावं आहेत की जी मला सांगता येतील, पण माझा आज खरं तर माझा शांत बसण्याचा दिवस आहे. मी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवला पाहिजे, कारण आज माझ्या कवितेवर माझे मित्र भाष्य करणार आहेत. कांबळे साहेब माझ्या कवितेवर मला आशीर्वाद देणार आहेत आणि आजचा जो सोनेरी क्षण आहे मी ते बघण्यासाठी आतुर आहे की माझ्या आईच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन होणार आहे. आणि मी म्हटलं ना मला खूप जास्त काही बोलता येणार, मी खूप भावनिक होईल. अजून जर 2-3 मिनिटं इथं उभं राहिलो ना कदाचित माझ्या डोळ्यात पाणी येईल. मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, थांबतो. धन्यवाद. एक कविता सांगा बोलले त्यांना. या संग्रहातली माझी खूप आवडती कविता, ज्या कवितेनं जवळपास महाराष्ट्रभर आपली ओळख झाली. मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जळून पाहिलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जळून पाहिलेला माणूस आहे. मला कोणी समजून घेणार नाही, मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. मला कोणी समजून घेणार नाही, मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. येथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून राहणारा माणूस आहे. येथे वाहणारा वारा धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून राहणारा माणूस आहे. आणि मला भेटतात येथे पूर्वजाची थडगे आणि मी अनोळखी माणसाशी बोलत असतो थोडं थोडं. मला भेटतात येथे पूर्वजांची थडगी, मी अनोळखी माणसांशी बोलत असतो. कधी कधी मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. आणि मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही, कधी कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही, कधी कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे, मी झाडा झुडपात गुरफटलेला माणूस आहे. माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे, मी झाडा झुडपात गुरफटलेला माणूस आहे. आणि मला कित्येक युगे उठून गेली विठेवर, मी कमरेवर हात ठेवून उभा असलेला माणूस आहे. मी कमरेवर हात ठेवून उभा असलेला माणूस आहे. माझ्या विनंतीला मान देऊन आताच सिल्लोडहून कवी परिवार आलेला आहे. मी त्यांचाही मनापासून सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.